यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय आप्पा लवडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत। नमस्कार। मंचावरील उपस्थित मान्यवर व येथे जमलेल्या माझे बंधू आणि बहिणींनो, आज या ठिकाणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे दरवर्षी चालक दिन म्हणून साजरा करतात। आज त्यांचा 4वा या ठिकाणी चालक पुरस्कार म्हणून चालक रत्न पुरस्कार म्हणून त्यांनी दरवर्षी साजरा करतात। आमचे स्नेह मित्र रियाजभाई सय्यद हे सर्वप्रथम एका गरीब कुटुंबातून वर आलेले आहेत। कारण त्यांनी ज्यावेळेस आरटीओ ऑफिसमध्ये रिक्षाचे जे पासिंगचे जे काम करत होते तेव्हापासून माझी त्यांची मैत्री आहे। त्यांनी रिक्षा चालकावर अन्याय जे ऑफिसमधले अधिकारी जास्त फी लावायचे, जास्त पैसे घ्यायचे, हे सगळं बघून त्यांनी कुठं तर रिक्षा चालकांना एक ज्यादा दंड लागू नये, सगळे रिक्षा चालक हे गोरगरीब असतात, त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी वाहतूक संघटना या संयुक्त महासंघामध्ये महाराष्ट्र प्रदेश म्हणून काम कराले। त्यांनी आत्तापर्यंत सोलापुरात रिक्षा संघटनाबद्दल कोणीही आवाज उठवला नाही, तेवढा आवाज या 4-5 वर्षात रियाजभाईने उठवलेला आहे। व दरवर्षी मार्च एंडमध्ये आपले परिवहनचे म्हणा नसेल तर सोलापूर वाहतूकचे म्हणा दरवर्षी ठरवून टार्गेट देऊन रिक्षा चालकावर अन्याय करत असतात। ह्या 4 वर्षात एवढं प्रमाण कमी झालं की त्याचा पूर्ण श्रेय रियाजभाई सय्यद यांना आहे। कारण त्यांनी कोणाचाही एक फोन आला की लगे उठून जाऊन त्यांनी रिक्षावाल्यांच्या पाठीशी धावून जातात। आज खरोखर चालक दिन म्हणून दरवर्षी महाराष्ट्रात आज दिन साजरा करतात। कुठं तर चालकांचं या ठिकाणी सन्मान व्हावा म्हणून रियाजभाईने चालक रत्न पुरस्कार म्हणून दरवर्षी घेतात व दरवर्षी ठराविक जे चांगले काम करतात त्यांना दरवर्षी पुरस्कार देतात। आज या ठिकाणी सध्याच्या घडीमध्ये राजकारण काय चाललं माहिती आहे। कारण कुठं तर कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की लोकांना बोलवून 10 वेळा यावं लागतंय। या ठिकाणी न बोलवता न काही करता एवढे लोक या ठिकाणी जमलेत, खरोखर गौरवाची बाब आहे। आणि आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मित्रांना मी आव्हान करतो, यापुढे रियाजभाई कुठलंही काम करू द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला अर्ध्या रात्री त्यांनी हाक मारू द्या, आम्ही त्यांच्या सोबत यायला तयार आहे। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। एक सूचना